वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खमंग वाफाळतं पिठलं, त्याचसोबत मस्त टम्म फुगलेली ज्वारीची भाकर आणि पिठलं भाकरी आहे तर ठेचा तर लागणारच. त्यामुळे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे ऑथेंटिक महाराष्ट्रीयन ठसकेबाज ठेच्याची रेसिपी. तर तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल मी कशी बनवते ही थाळी, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर सगळ्यात आधी आपण इथे पिठलं बनवणार आहोत आणि पिठलं बनवण्यासाठी इतकं साहित्य लागणार आहे. मोहरी घेतली आहे, जिरं घेतलं आहे, कढीपत्ता घेतला आहे मी आणि बारीक चिरून हिरवी मिरची घेतली आहे, लसूण घेतला आहे ठेचून, हळद घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि बेसन घेतलं आहे. तर 1 वाटी बेसन घेतलं आहे मी इथे. आणि याशिवाय आपल्याला तेल, मीठ आणि पाणीसुद्धा लागणार आहे हे पिठलं बनवण्यासाठी. तर सगळ्यात आधी मी इथे एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये ॲड करते 1 वाटी बेसन, त्याचसोबत ॲड करते अगदी 1 छोटा चमचा हळद, मीठ ॲड करते. मीठ थोडंसं अंदाजानेच ॲड करायचं आहे. मग मी यामध्ये ॲड करणार आहे पाणी. तर पाणी थोडं जास्तच ॲड करायचं आहे आपल्याला. ह्याची छान अशी पेस्ट किंवा पातळ स्लरी बनवून घ्यायची आहे. आणि जितकं जास्त पाणी ॲड करताल तितकं चांगलं, कारण बेसन छान शिजलं जाईल. जर कमी पाणी ॲड केलं तर खूप थिक आणि कच्चं सुद्धा राहू शकतं बेसन. त्यामुळे जास्तच पाणी ॲड करायचं आहे आणि हातल्या सगळ्या गाठी गुठळ्या फोडून घ्यायच्या, तशी स्मूथ स्लरी बनवून घ्यायच्या बेसनाची. इथे बघा मस्त अशी स्मूथ स्लरी रेडी झाली आहे. एकही गाठ किंवा गुठळ्या नाही दिसत आहे ह्याच्यामध्ये. स्मूथ अशी स्लरी बनवून घेतली आहे मी बेसन पिठाची. तर आता फोडणी देऊयात आपल्या ह्या पिठल्याला. आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता किती जास्त पातळ ठेवलं मी हे. तर इथे मला 1 वाटी बेसनासाठी साधारणतः 1 मोठा ग्लास पाणी लागलेलं ही स्लरी बनवून घेण्यासाठी. तर पिठलं बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी कढईमध्ये ॲड करते 1 चमचाभर तेल. तेल छान तापवून घ्यायचंय कडकडीत. इथे तेल चांगलं कडकडीत तापलंय. आता यामध्ये मी ॲड करते 1 चमचाभर मोहरी, मोहरी छान तडतडली की जिरं ॲड करते, हिरव्या मिरच्या, ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता. छान मिक्स करायचं ह्याला. थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण ॲड करते. खूप छान खमंग वास येतोय आत्ताच. 1 मिनिटभर हाय फ्लेमवरती मी ह्याला छान परतवून घेते तेलामध्ये. इथे बघा छान सोनेरी रंग आलाय लसणाला, व्यवस्थित परतली गेलंय फोडणी. आत्ता यामध्ये मी ॲड करणार आहे आपण बनवून घेतलेलं बेसन पिठाचा घोळ किंवा ही स्लरी. सायमल्टेनियसली मी ॲड करत स्टर करते आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवली आहे. ह्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं, नाहीतर गाठी बनवू शकतात, गुठळ्या राहू शकतात पिठल्यामध्ये. त्यामुळे मी आणखी थोडंसं पाणी ॲड करते. इथे बघा व्यवस्थित स्मूथ असं पेस्ट क्रिएट झाली आहे आणि अजिबात लम्स नाही राहिले त्या पिठल्यामध्ये. तुम्ही बघू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे. आणि आणखी थोडंसं पाणी ॲड करते मी, कारण ह्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आपल्याला. तर शिजल्यावरती आणखी छान थिक होईल हे, त्यामुळे थोडंसं पातळ ठेवते मी आता. तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ असं रेडी झालं हे पिठलं. अजिबात लम्स गाठी गुठळ्या नाही आहे त्यामध्ये. आता या स्टेजला यामध्ये मी आणखी थोडंसं मीठ ॲड करते. मला मीठ थोडं कमी वाटतंय. मीठ ॲड करून पुन्हा चांगलं मिक्स करते. बघा थोडंसं बॉईल येऊ लागलं ह्या पिठल्याला. आता मी गॅसची फ्लेम स्लो करते आणि ह्याला छान झाकून 5 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेते, म्हणजे पिठलं हे बेसन व्यवस्थित शिजलं जाईल. पिठलं शिजतंय तोवर आपण एकीकडे भाकरी बनवून घेऊयात. तर सगळ्यात आधी मी इथे छान लोखंडी तवा तापत ठेवते. तर इथे मी असं मोठं ताट घेतलंय, यामध्ये मी ज्वारीचं पीठ चाळून घेते. आता थोडंसं पाणी ॲड करून छान पीठ मळून घेते मी.
घेते पिठाला. जितकं छान पीठ मळलं जाईल तितकी छान भाकर फुगते आणि मऊ होते आणि छान होते. त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं 2-3 मिनिटं. इथे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालंय. आता जितका पिठाचा गोळा हवाय तितकं मी पीठ काढून घेतलंय यातलं. तर तुम्ही बघू शकता साधारणतः एक मीडियम साईज असा गोळा घेतलाय मी पिठाचा. थोडंसं कोरडं पीठ घेतेय आणि व्यवस्थित भाकरी थापून घेतेय. बघा व्यवस्थित भाकर झाली आहे बनवून माझी रेडी. तवाही एकीकडे तापलाय. आता शेकून घेऊयात भाकरी. तुम्ही बघू शकता मी जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही थापली. थोडीशी मीडियम थिकनेसची अशी भाकर बनवली. म्हणून आता याला छान शेकून घेऊयात. अलगद दोन्ही हाताने भाकर टाकते तव्यावरती आणि वरून थोडंसं पाणी लावून घेते भाकरीला. थोडंसं पाणी सुकू लागलं की लगेच त्याला फ्लिप करते. छान सगळीकडून एकसारखी भाकर शेकून घेते मी. आपोआप फुगू लागली आहे भाकर. आणि इथे आपली भाकर बनवून झाली आहे रेडी. साहित्य लागणार आहे. हिरव्या मिरच्या घेतल्यात मी अशा छान चिरून घेतल्यात. त्यासोबत एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत, कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतलंय, जिरं घेतलं. याशिवाय तेल आणि मीठ सुद्धा लागणार आहे. तर हा खरडा बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे ज्या तव्यावरती मी भाकऱ्या करून घेतलेल्या तोच तवा तापत ठेवलाय. तव्यावरती ऍड करते एक मोठा चमचा तेल. तेल छान तापून द्यायचंय. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं ह्या त्याच गोष्टी असतात, पण किती जास्त फ्लेवरफुल आहेत ह्या गोष्टी आणि त्या तितक्याच जास्त हेल्दी सुद्धा आहेत आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप जास्त उपयोगी असतात. तर इथे बघा तेल छान तापलंय. आता यामध्ये मी ऍड करणार आहे ह्या चिरून घेतलेल्या मिरच्या. छान 1 मिनिटभर ह्यांना परतवून घेतलीय. बघा 1 मिनिटभर जस्ट मी ह्याला स्टर करून घेतलं, तेलामध्ये फ्राय केलं. लगेच यामध्ये मी ऍड करते शेंगदाणे. छान शेंगदाण्यांना सुद्धा परतवून घ्यायचं. इथे बघा छान शेंगदाणे सुद्धा फ्राय होऊ लागलेत. यामध्ये मी ऍड करणार आहे लसूण पाकळ्या, जिरं एक छोटा चमचा ऍड करते. छान फ्लेवर येतो ठेच्यामध्ये जिऱ्याचा, त्यामुळे ऍड करा. इथे बघा मस्त हे सगळं छान फ्राय झालंय. सगळ्यात शेवटी यात ऍड करते मी भरपूर सारी कोथिंबीरला सुद्धा यासोबत मिक्स करून घेतली. आणि आता इथे आपलं हे मिक्सचर रेडी झालंय ठेच्याचं. गॅसची फ्लेम बंद करते आणि याला थंड होऊ देते, कम्प्लीट थंड होऊ देते. पिठलं चेक करूयात. बघा मस्त रटरट शिजलं गेलंय पिठलं. बघू शकता तुम्ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आपल्या पिठल्याला.
सगळ्यात शेवटी यामध्ये मी ऍड करतेय भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आणि इथे झालंय रेडी आपला गावरान खमंग पिठलं रेडी. तर हे ठेच्याचं मिक्सचर हे जे आपण करून घेतलेलं हे थंड झालंय. मिक्सर भांड्यात काढून घेतोय. यामध्ये मी ऍड करतेय थोडंसं मीठ चवीनुसार, अगदी थोडंसं ऍड करतेय. तर सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे ते म्हणजे ह्याला वाटायचं. तर ही ठेचा हा छान खलबत्त्यात कुटला जायचा, तर त्याला मस्त परफेक्ट असं दरदरी टेक्स्चर यायचं. पण आता आपण मिक्सरमध्ये करतो कारण माझ्याकडं खलबत्ता नाहीये. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ह्याला वाटणं. तर ह्याला असं पल्सवरती आपल्याला वाटून घ्यायचंय. तुम्ही खूप बारीक पेस्ट केली तर काहीच मजा येत नाही हा ठेचा खायची. त्यामुळे ह्याला छान असं दरदरीत पल्सवरती वाटून घ्यायचंय. मी तुम्हाला दाखवेनच आता. माझा ठेचा झालाय वाटून रेडी. आणि तुम्ही बघू शकता मी छान असं दरदरीत ठेवलंय. यामध्ये अख्खे शेंगदाणे आहेत, मिरच्या सुद्धा थोड्याशा आहेत आणि लसणाच्या पाकळ्या सुद्धा अर्ध्या अर्ध्या आहेत. तर हे असं टेक्स्चर पाहिजे. ठेचा खायची मज्जा गंमत अशामध्येच येते. खूप बारीक केलं ना तुम्ही तर काहीच मज्जा येणार नाही ठेचा खाण्यामध्ये. तर झाला इथे रेडी आपला झणझणीत ठसकेबाज ठेचा रेडी. पिठलं सुद्धा झालंय, भाकरी सुद्धा रेडी झाली आहे. आता सर्व्ह करूयात. बघितलं तुम्ही किती झटपट आणि सोपी रेसिपी होती. तिन्ही रेसिपीज अगदी झटपट बनणाऱ्या अशा होत्या. आणि स्पेशली पिठला आणि ठेच्याच्या रेसिपीजसाठी जे इन्ग्रेडियंट्स लागणार होते, जे साहित्य लागणार होते ते अगदी सेम आहे. दोन्हीमध्ये सेमच गोष्टी गेल्यात. फक्त आपण ठेच्यामध्ये शेंगदाणे एक्स्ट्रा ऍड केलं, नाहीतर दोन्हीचे इन्ग्रेडियंट्स अगदी सेम आहेत. आणि फारच कमाल सॅटिस्फाईंग आणि फुलफिलिंग आहे ही रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला ही पिठलं भाकरीची थाळी हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. लाईक सुद्धा करा. भेटत पुन्हा असे एका छान व्हिडिओ सोबत, रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.